नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला येणाऱ्या भागात एक वेगळाच असा जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार. इकडे कला फोन करते आणि सानिकाशी डिझाईनबद्दलच बोलत असते आणि त्या दोघींचं बोलणं ती रोहिणी ऐकते. आता रोहिणीला सानिका म्हटल्यानंतर ऑफिसमधली मुलगी आठवली. मग ती राहुलला फोन करते आणि ती म्हणते, तू चेक कर बरं सानिका, फोनवरती कुणाशी बोलत आहे का. मग ती त्याच्या आईने सांगितल्याप्रमाणे राहुल लगेच बघायला जातो आणि तो म्हणतो, हो आई, ती कोणाशी तरी फोनवर बोलत आहे. आणि इकडे ती सांगते, कलाही फोनवरती डिझाईनबद्दलच कुणाशी तरी सानिका नाव घेऊन बोलत होती. म्हणजे सानिका आणि कला या दोघी मिळून डिझाईनचं काम करतात आणि अद्वैतला हे माहितीच नाही. मग ती ठरवते, आता हे सत्य आपण सरोजसमोर आणायचं, मायलेकांची ताटातूट करायची, त्यांच्यात फूट पाडायची. इकडे मात्र कला विचार करत बसलेली असते आणि तिला वाटत असतं की तिच्या मनातलं सगळं काही आबा म्हणतात तसं एकदाच अद्वैतला सांगून द्यावं. पण अद्वैतला खोटं बोलणाऱ्या माणसाची इतकी चीड आहे ते तिने कालच पाहिलं, अकाउंटंटनी खोटं बोलून सुट्टी घेतली तेव्हा. इकडे मात्र सरोजला पिन लावण्यासाठी रोहिणी त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन पोचते. ती कामात असते, त्यात तिच्याकडे लक्ष देत नसते आणि ती म्हणते, मीही इथे आहे, माझ्याकडेही पहा. तेव्हा सरोज म्हणते, काम असेल तर इथे बस आणि बोल, आणि नसेल तर खरंच सांगते, मला वेळ नाही तुझ्याशी वाद घालण्याला. तेव्हा रोहिणी म्हणते, अगं मी घरची आहे, घरच्या व्यक्तींशी थोडंसं प्रेमाने बोलावं, नाहीतर आजकाल तुला फसवणूक करणारे लोक भरपूर आहे. अगदी तुझा पोटचा मुलगासुद्धा तुझी फसवणूक करतो, तुला माहिती तरी आहे का. तेव्हा सरोज म्हणते, काय असेल ते सरळ सरळ बोल. मग ती राहुलला बोलवून घेते. रोहिणीने राहुलला बोलवलं, लॅपटॉप आणलं, डिझाईन काढून दाखवलं जे आत्ताच्या कलेक्शनमधले आहे, आणि एक पेपर काढून तिला दाखवते तिच्या हातात. ही तुझ्या सुनेने बनवलेली डिझाईन तिच्या हातातनं खाली पडली आणि मी ती घेतली. आता तूच ठरव बाई. आता डिझायनर मुलगी आपली जी डिझाईन देते ती आणि ह्या मुलीने बनवलेली डिझाईन, या दोन्ही एकच आहे ना, तू पाहतेस ना. म्हणजे अद्वैत कलाकडनं डिझाईन बनवून घेतो आणि तुला सांगितलंच नाही आजपर्यंत की आपल्याच घरात आपला फसवणूक करणारा आपला मुलगाही आहे. तुला माहिती नसेल. सरोजला हे आता रोहिणी सांगू लागते. इकडे मात्र अद्वैतला खरं सांगावं असं कलाला वाटू. कला मग अद्वैतला फोन करते, पण अद्वैत काही तिचा फोन उचलत नाही. जितक्या वेळा ती करते तितक्या वेळा तो फोन कट करत असतो. आता काय करावं, कोणत्या पद्धतीने त्याच्याशी बोलावं ते तिला कळेना. आता ती एक विचार करते, आबांशीच बोलते मी ह्या विषयावरती, मन हलकं होईल. मनावर खूप मोठं ओझं असल्यासारखं तिला वाटू लागलं आहे. खोटं बोलणं म्हणजे पाप आहे हे तिला तर माहितीच आहे. पण आता ती आबांकडे जाते. आबा बोलतात, ये अगं बस का, काय झालं आहे का, तू इतकं टेन्शनमध्ये दिसते. तेव्हा ना कला सांगू लागते, आबा मला तुम्हाला मनातली एक गोष्ट सांगायची आहे. माझ्या मनावर खूप मोठं ओझं दडपण आल्यासारखं झालं आहे. आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते आपल्यामध्येच ठेवा. मला तुमच्याशी बोलून मन मोकळं करायचं आहे. मग ती सांगू लागते, आबा आपल्या कंपनीची डिझायनर मुलगी मी आहे. मग तू तू कशी काय असं आबा विचारू लागतात. ती सगळी घडलेली हकीकत सांगू लागते. अद्वैत खूप टेन्शनमध्ये होता. कितीतरी डिझाईन त्या स्वामीनाथन सरांना पसंत पडत नव्हतं. सानिकाही टेन्शनमध्ये होते. मग मी सानिकाला माझ्याजवळची डिझाईन दिली. सानिकाने ती अद्वैतला दिली. अद्वैतलाही मी बोलले होते की मी तुला मदत करते. तेव्हा तो मला म्हणाला की तू भेंडीची भाजी आणि स्वयंपाकच पहा, इकडले कंपनीत कशातमध्ये लक्ष घालू नको. आणि मग मी ती डिझाईन सानिकाकडे दिल्या. सानिकाने त्या सरांकडे दिल्या आणि सरांना, स्वामीनाथन सरांनाही त्या डिझाईन खूप आवडल्या. त्याच्यानंतर डिझाईनवर डिझाईन मी एकावर एक बनवत गेले. त्याच्यामागे माझा स्वार्थ असा होता की एकतर अद्वैत टेन्शनमध्ये होता, दुसरीकडे आईच्या घराला हप्ते होते, ते हप्ते फेडायला आईकडे पैसे नव्हते, तेही टेन्शनमध्ये होते. मला ती एक प्रकारे मदत करायची होती. तुमच्याकडनं सरळ सरळ मागून मदत करणं सोपं होतं, पण ते मला आवडलं नाही. माझा स्वाभिमान त्याला नकार देत होता. स्वतःच्या कष्टाने ते कमवायचा मी विचार केला. मग मी सानिकाला काम देत गेली. तिला कोणालाही सांगू नको असंही सांगितलं आणि अशा पद्धतीने मी पैसेही मिळवले. ते माझ्या आईवडिलांना कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी मी ते दिले. आता हे सगळं मी केलं आहे. मला तेच कुणाला तरी सांगावं असं वाटलं. अद्वैतला मी खूप वेळा फोन केला पण तो फोनच उचलत नाही. मग मी ठरवलं की हे सगळं तुम्हाला येऊन सांगायचं, तुमच्यापाशी मन हलकं करायचं. माझ्या मनावरती खूप मोठं ओझं आहे ते मला उतरल्यासारखं वाटावं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आबा फार कौतुक करतात. जे घडलं ते घडलं, पण तू खूपच कलाकार आहे, पुढे काय करायचं मी बघतो असं म्हणत तिला विश्वास देतो. टेन्शन घेऊ नको असंही सांगतात. आणि मग
कला निघून जाते. ती निघून गेल्यानंतर आबांना आठवतं ही मुलगी ज्या दिवसापासून आपल्या घरी आली आहे त्या दिवसापासून तिच्या पावलांनी आपलं घर कसं उजळून गेलं, किती समाधानी आणि भरभराटी आपल्या घरात आली आणि आपलं घरातलं वातावरण किती प्रसन्न वाटू लागलं. आबा प्रत्येक क्षण तिचे लक्ष्मीची पावलं, तिचे लक्ष्मीचे निशाण सगळं काही आठवतात आणि आबा खरंच म्हणतात ही मुलगी आपल्या घरात कलेचं वरदान घेऊन लक्ष्मीच्या पावलांनी आली, हे तिने आज पुन्हा एकदा सिद्ध केलं. इकडे मात्र रोहिणी फार खुश असते. आपण काडी लावायचं काम उत्तम केलं असं राहुलला सांगू लागते आणि राहुलला ती म्हणत असते आपलं आता पुढे काय होणार, आपल्या ताब्यात सगळं येणार, हे मायलेक आता भांडणार, यांच्या भांडणाचा फायदा आपण कंपनीत आणि घरात दोन्हीकडे उचलायचं आणि हे घर आणि कंपनी आपल्या ताब्यात घ्यायची. राहुललाही खूप आनंद होत असतो हे सगळं करून. इकडे मात्र अद्वैतला काहीच भानगड माहीत नाही. तो कलाने कितीतरी वेळा फोन केला आणि तो फोन कट केला. मग तोही विचार करत असतो कला मला इतक्या वेळा फोन का करत असेल. इकडे मात्र सानिका अद्वैतशी बोलण्यासाठी येते. अद्वैत सर, पैशांची खरंच खूप गरज आहे, माझा पगार मला मिळू शकतो का? तेव्हा का म्हणून विचारू लागतात अद्वैत सर. मग ती सांगते माझी मैत्रीण श्रेया आहे, तिची खूप मोठी अडचण आहे, तिला आजच्या आज पैसे पाहिजे. काल पण बोलली पण माझ्याकडनं काल ॲडजस्ट झाले नाही. माझ्याकडे असते तर मी तिला नक्कीच दिले असते, पण आता तिच्या हक्काचा पगार समजा हवं तर तुम्ही, पण तिला तो आता अर्जंट हवा आहे, आज तो काही करून पाहिजेच आहे. इकडे तो विचार करतो काय गरज असेल नेमकी कलाला, तिने लपून छपून कामही केलं, तिला अर्जंट पैसेही पाहिजे. मग तो म्हणतो ठीक आहे मी तुझ्या अकाउंटला ते पैसे टाकतो, मग तू तिला देऊन टाक. मग सानिका म्हणते खरंच खूप थँक्यू हं सर, तुम्ही एवढी मदत करताय म्हणून. आणि मग ती तिच्या जागेवर जाऊन बसते. तिकडे गेल्यानंतर ती सगळ्यात पहिले कलाला फोन लावते आणि कलाला सांगते पगार सर मला देत आहे आणि मी लगेचच तुलाही तो टाकते. आणि असं बोलत असताना ती म्हणते थँक्यू, तू माझी अडचण समजून घेतली. तेव्हा ती म्हणते सगळ्यांनाच अडचणी काही ना काही असतातच, सरांनी आपल्याला खूप मदत केली, आता मी सरांना सांगितले, सर पैसे दिले त्यांनी, तुम्हालाही मी देते. मग ते पैसे मिळाल्यानंतर ती सगळ्यात पहिले तिच्या आईला फोन लावते. आईला पहिले पैशांची काही झाली का सोय विचारते. आई तिची सांगते अगं अजून तरी काहीही सोय झाली नाही, बाबा तुझे फिरताय इकडे तिकडे. कला सांगते मी तुझ्या अकाउंटवर पैसे टाकते, ते तू बाबांना दे आणि हप्ता भरून टाका, माझ्याकडे कामाचे पैसे आले आहे. तिची आई तिला विचारते कसलं काम करत आहे. ती सांगते आई जे काही काम करते ते मी स्वाभिमानाने स्वकष्टाने करते, तू घाबरू नको, हे पैसे माझ्या कष्टाचे आहे, आमच्या चांदेकरांचे नाही. तिची आई म्हणते ठीक आहे, तू आहे म्हटल्यावर टेन्शन नाही. मग ती तिच्या आईला पैसे ट्रान्सफर करते आणि हप्त्याचं आता टेन्शन मिटलं म्हणून ती थोडी निवांतही होते. आबांनाही सत्य सांगितलं, तेही एक ओझं तिच्या मनावरचं उतरून जातं. पण तिला अजूनही रुकरुक लागली, ती अद्वैतला सत्य कळेल त्या दिवसाची काय होईल म्हणून ती टेन्शनमध्ये असते. संध्याकाळी सगळेजण जेवणाच्या टेबलवर जेवायला आलेले असतात. इथेही मात्र जेवता जेवता सरोजला खूप राग आलेला असतो. कसंही करून तिला विषय तर काढायचाच होता. तिने विषय थेटच आबांसमोर काढला. आबा मला तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची. कला आपल्या कंपनीत डिझाईन बनवून देते. अद्वैत ते डिझाईन माझ्याकडे आजपर्यंत देत होता, श्रेया नावाच्या मुलीने दिले म्हणून. आत्तापर्यंत हे दोघं मिळून आपल्याला फसवत होते. मला खूप राग आला आहे माझ्या मुलाचा. सून तर होतीच खोटारडी, पण माझा मुलगाही माझ्याशी खोटं बोलतंय हे मला आज कळलं. आता हे सगळं अद्वैतलाही इतक्यातच कळतंय. अद्वैत म्हणतो मला खरंच माहीत नव्हतं की कला आपल्या कंपनीत डिझाईन बनवून देते, मला तर श्रेया त्या डिझाईन देत होती, मी का घेईल ह्या मुलीकडनं डिझाईन, असंही तो त्याच्या आईला समजवत असतो. पण त्याची आई रागारागाने उठते. जेवण न करताच ती आता अद्वैतवरती रागवते आणि कलाला तर पसंती करतच नाही, ती तिथून निघून जाते. रूममध्ये येऊन आता अद्वैतला खूप वाईट वाटत असतं, ह्या कलामुळे हे सगळं घडलं, कला तू का करते असं तिला जाब विचारतो. मग कला सांगते माझ्या आईवडिलांच्या घरावरचं कर्जाचा हप्ता फेडण्यासाठी मी हे सगळं केलं, माझा त्याच्या मागचा हेतू एवढा खराब नव्हता, मला कोणाला त्रास द्यायचं नव्हतं, खोटंही बोलायचं नव्हतं. आता अद्वैत तिला घेऊन तिच्या आईवडिलांच्या घरी जातो खरं खोटं करण्यासाठी. तिथे जाऊन अद्वैत म्हणतो तुम्हाला हप्ते भरायची किंवा कर्जाची वेळ का आली. तेव्हा संगीता सांगते मी लग्नासाठी 10 लाखाचं कर्ज घेतलं, घर गहाण ठेवलं, मी इतका मोठा मूर्खपणा केला त्यावेळी, त्याची शिक्षा म्हणून देवाने आज आम्हाला असे दिवस दाखवले, हप्ते भरायला सुद्धा कधी कधी आमच्याकडे पैसे नसतात. तेव्हा अद्वैत म्हणतो तू मला सांगायचंच ना, मी तुला मदत केली असती. पण कला म्हणते मी कुणाची मदत अशी का घेईन, माझ्या घरच्यांची अडचण मी स्वतः दूर करण्याचा प्रयत्न केला आणि
आम्ही कष्टाने पैसे कमवून हप्ते भरण्याचाही प्रयत्न करत आहोत. कुणाची मदत न घेताच करायचं होतं. काही ना काही कारणाने मला तुझ्या कंपनीत यावं लागायचं. त्यावेळी मी पाहिलं तुला डिझायनर म्हणून कोणी मुलगी पसंत पडत नव्हती, डिझाईन आवडत नव्हतं. मी 1-2 डिझाईन दिल्या, ज्या पसंत झाल्या त्या सिलेक्ट झाल्या आणि त्याच्यानंतर हा खेळ सगळा सुरू झाला. मी डिझाईन बनवत गेले, श्रेया नावाने मी त्या सानिकाकडे देत गेले. हा सगळा गोंधळ इथून सुरू झाला. पण आमच्या मनात पाप नाही असं म्हणत संगीताही बोलू लागते की माझ्या मुलीने आजपर्यंत असं चुकीचं काम केलंच नाही, खरंच तिला माफ करा. मग कला आणि अद्वैत घरी येतात. अगोदर सांगायचं नाही, मी तुला समजून घेतलं असतं असंही तो कलाशी बोलू लागतो. आणि तितक्यात ते समोर पाहतात तर रागवलेली सरोज असते. सरोज अद्वैतला म्हणत असते कुठे गेला होता. तेव्हा तो सांगतो मी खरेंच्या घरी गेलो, तिथेही मी ते खरं खोटं केलं. मला तिथे कळलं की कर्जाचे हप्ते फेडायचे होते पण कुणाचे उपकारही घ्यायचे नव्हते, म्हणून कलाने असा पर्याय काढला. आणि मला खरंच माहीत नव्हतं की तीच डिझायनर आहे आणि खरंच आजच मला कळलं. कला सांगते आम्ही तुम्हाला इतक्या वेळा सांगण्याचा प्रयत्न करतोय, खरंच अद्वैतला ह्या विषयात काहीच माहीत नव्हतं. मी जे काही खोटं बोलले त्याची मी तुमच्या सगळ्यांसमोर माफीही मागते. माझा उद्देश एवढाच होता, माझा स्वाभिमान, माझ्या घरच्यांचे कर्जाचे हप्ते फेडणं एवढाच उद्देश होता. माझं तुमचं सगळ्यांचं मन दुखवण्याचा अजिबात विचार नव्हता. एवढं सगळं करूनही तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर मी काहीच करू शकत नाही असं म्हणत कला तिच्या रूममध्ये निघून जाते. आता सरोज रागवलेली. तिचा राग काढण्यासाठी अद्वैत पुन्हा तिच्याकडे जातो आणि तिला सगळी परिस्थिती तिथली समजावून सांगतो. त्यावेळी सगळं इतकं पटपट घडत होतं. मला मदत हवी होती, मला श्रेया नावाच्या मुलीने मदत केली, याच्यामध्ये खरंच माझीही काही चूक नाही. आणि कला तिच्या घरच्यांना मदत करण्यासाठी खोटं बोलत गेली, त्यात तिचीही काही चूक नाही. खरंच परिस्थिती त्यावेळेला वेगळी होती, त्यामुळे हे सगळं आपोआपच घडत गेलं. आता त्याची आई त्याला समजून घेणारच नाही. तो तिला म्हणतो एवढं सांगूनही तुला समजत नसेल तर मी आता काहीच बोलू शकणार नाही. पुढे जे काय होईल ते पाहायला सगळ्यांना आवडेल. ट्विस्ट कसा वाटला तेही मला सांगा. चला तर मग पुन्हा भेटू. धन्यवाद.